आई है, कमाल की औरत है, बच्चों को बचाया। कमाल की बाई है, कमाल की औरत है, देखो बच्चों को बचाया। कमाल की औरत. त्या बाईला राग आला, तिने बुरखावरी केला. ची स्टाईल बघा. अरे काव काव. ए थांब थांब असं नाही, आधीपासून बघा. मुंबई म्हटलं की लोकांना मुंबईचा पाऊस आठवतो. एक वेळेस मुंबईला एवढा पाऊस पडला होता की काही लोकांची घरं वाहून गेली. कुणाचं सामान वाहत चाललं होतं, कुणाची टीव्ही, कुणाचं फ्रीज, कुणाचं काय. एक लहान मुलगा वाहत जात होता. कुणाची हिंमत झाली नाही त्या मुलाला वाचवण्याची. एक मुसलमान बाई बुरख्यामध्ये तिनं पाहिलं की मुलगा बुडतोय, उडी मारली, मुलाला वाचवलं. एक म्हातारं परेशान. कमाल की बाई है, कमाल की औरत है, बच्चों को बचाया. कमाल की बाई है, कमाल की औरत है, देखो बच्चों को बचाया. कमाल की औरत. त्या बाईला राग आला, तिने बुरखावरी केला, त्याच्या कानाखाली मारला. ठीक से देख, मैं कमाल की नहीं जमाल की औरत है. माझा एक मित्र आहे, तात्या नाव आहे, ॲग्री आहे, एका ऑफिसमध्ये काम करतो. त्याला 10 दिवसाची रजा हवी आहे. रजा मागण्याची स्टाईल बघा. त्याला हनीमूनला जायचे, साहेबाच्या कॅबिनमध्ये यायची स्टाईल आणि सुट्टी मागण्याची स्टाईल बघा त्याची. साहेब, ओ साहेब, ह्याची आईला खपला का रे? अबे साले. साहेब, काय रे? नाही, माझं नवीन लग्न झालंय ना, ते माझी बायको मला बोलली तिला हनीमून बघायचे. ते मला बोलली एकटी कशी जाऊ, तुम्ही पण चला, म्हणून मला 10 दिवसाची सुट्टी पाहिजे. साहेब म्हणाले, बाग सुट्टी भेटणार नाही, गेल्या महिन्यात तू 15 दिवसाची रजा घेतली होती, आता काय सुट्टी वगैरे काय भेटणार नाही, कामाचा बाग, चल जायचो. जायला लागला. साहेबांनी हाक मारली, इकडे ये. कोण? साहेब बोलले, इकडे ये. काय आता काय करशील? कशाचं? तू काय करशील? आता काय करू? बायकोला सांगेल, आताच्या वेळी तुम्ही सगळ्या बायका मिळून हनीमूनला जा, सुट्टी भेटली की आम्ही सगळे माणसं जाऊ. अबे साले. हा तात्या कधी ऑफिसमध्ये उशिरा येतो. एक दिवस साहेबांनी त्याला हटकलं, त्याला बोलवलं, इकडे ये रे. काय साहेब? इकडे ये. काय? नेहमी उशिरा येतो, आज का उशीर झालाय? नाही, कमाल झाली. अबे साले. कमाल झाली? कसली कमाल झाली? नाही, जाम मोठी कमाल झाली. मी ऑफिसला यायला निघालो, अबे जल्दी बोल. ह्याच्या यायला एक माणूस कुठून खाली पडला. ह्यात कमाल कसली? नाही, सगळी लोक त्याला बघून हसायला लागले. मी नाही हसलो, आई शपथ मी नाही हसलो. सर बोलले, तू का नाही हसला? कसं हसणार, स्कूटरवरून पडणारा मीच होतो ना. नो. ह्या तात्याला वाचण्याची खूप हौस, वाचन ते करायचं खूप छंद. एका लायब्ररीत जायचा आणि सकाळी एकच पुस्तक घ्यायचा आणि संध्याकाळी परत करायचा. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी जायचा, परत संध्याकाळी परत करायचा, पुन्हा सकाळी जायचा, परत संध्याकाळी परत करायचा. लायब्ररीवाला त्याच्याकडे लक्ष देऊन होता. नेहमी पुस्तक घेऊन जातो, संध्याकाळी परत करतो. लायब्ररीवाला म्हणाला, तुम्ही खूप चांगले वाचक आहात. वाचक फिचक काय नाही, वाचक फिचक काहीच नाही त्याचे आईला. अबे साले. तुम्ही रोज एकच पुस्तक घेऊन जाता, ह्या पुस्तकाचे तुम्ही खूप मोठे फॅन आहात. फॅन बिन काय नाही, कसला फॅन? तुम्ही रोज एक पुस्तक नेता, मग न्यायलाच पाहिजे ना. म्हणले का? त्यात मला एकदा 100चे नोट सापडले होते. हे बघा, आपण मुंबई महाराष्ट्रामध्ये राहतो, तेवढे सण साजरे करतो, तेवढ्याच प्रथा पाळतो. आपल्या महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात म्हणा, एक प्रथा आहे. ती प्रथा जगाच्या कोण्याच कानाकोपऱ्यात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ती म्हणजे मेलेल्या माणसांना, आपल्या पूर्वजांना आपण वर्षातून एकदा त्यांची आठवण म्हणून जेवणाचं ताट आपण घराच्या खोलवर ठेवतो आणि त्याला हाक मारतो. त्याला पितृ आमोशा असं म्हणतो. काही लोक काव म्हणतात. साऊथमध्ये गेलात किंवा नॉर्थमध्ये गेलात, दिल्ली म्हणतात. ही प्रथा थोडी वेगळी आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये काय करतो, जेवणाचं ताट आपण आपल्या खोलवर ठेवतो आणि कावयाला हाक मारतो. पितृ आमोशाच्या दिवशी माझ्या एका मित्राने जेवणाचं ताट घेतलं, घराच्या खोलवर ठेवलं, कावयांना हाक मारायची स्टाईल बघा. काव 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 काव. त्याचं काव काव ऐकून शेजारचा भैया बाहेर आला. का रे जनार्दनी काव काव कर रहा है? ये काव काव क्या है? भैया आज पितृ अमावस्या है ना, पथरी समोसा ये कौन सी होटल में मिलता है भाई? अरे भैया, पथरी समोसा नाही, पितृ अमावस्या. ते काय, आमची जुनी लोक टपकली, गचकली, लुडकली ना, अबे साले. त्यांसाठी हा असा जेवणाचा ताट घराच्या खोलवर ठेवायचा. कावले येतात आणि जेवणाला टोच मारतात. भैया म्हणला, हमारा ही बहुत लोग खत्म हो गया, हमको ही ऐसा करना पडेगा. भैयानं सुद्धा जेवणाचं ताट आणलं, असं घराच्या खोलवर ठेवलं.
आणि स्वतः पण बाजूला बसला. आता भर उन्हात तापलेला भैया कावळ्यांना हाक मारतो. त्यांची स्टाईल बघा. अरे काव काव, अबे साले. आ जाओ, हमको ड्यूटी पे जाना है भाई. काव काव. त्याच्या आईला भैया छपरावर काय करतो? कावळे नाही आले. भैया म्हणाला, आएगा जरूर, हमारा यूपी बहुत दूर पड़ता है, अबे साले. अकेला नहीं आएगा, पूरे खानदान को लेकर आएगा. अरे काव काव, आना है तो आओ, नहीं तो भाड़ में जाओ सालो.